तुम्ही रोज नमस्कार करता, पण कधी विचार केलाय का? आपण दोन्ही हात जोडूनच नमस्कार का करतो? ही फक्त परंपरा आहे की त्यामागे काही खोल अर्थ दडलेला आहे? नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत संझगिरी आणि आपण पाहत आहात आपला आवडता चॅनल आवाज लक्ष्मीकांत. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार या साध्या दिसणाऱ्या कृतीमागचं अत्यंत गहन आणि सुंदर सत्य. मित्रांनो, आपण नमस्कार हा शब्द रोज वापरतो, तसेच थोरा मोठ्यांना ईश्वराला नमस्कार देखील करतो. पण नमस्कार या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? मित्रांनो, नमस्कार हा शब्द संस्कृत भाषेतील नमः अर्थात नमन आणि कार अर्थात करणे म्हणजेच नमन करणे, नतमस्तक होणे, वंदन करणे, ज्याचा अर्थ होतो समोरच्या व्यक्तीप्रती आदर व्यक्त करणे. पण मित्रांनो, नमस्काराचं सत्य इतकंच नाही, त्यामागे अजून खूप काही दडलं आहे. मित्रांनो, भारतीय संस्कृतीत नमस्कार हे फक्त ग्रीटिंग म्हणजेच अभिवादन नाही, ती एक भावना आहे, एक संस्कार आहे. आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं, प्रत्येक व्यक्तीत देवाचा अंश असतो. म्हणूनच नमस्कार करताना आपण त्या व्यक्तीमधील दैवत्वाला वंदन करतो. त्या क्षणी आपण मी विसरतो आणि समोरच्यात देव पाहतो. आता प्रश्न येतो, ही परंपरा सुरू कशी झाली? मित्रांनो, प्राचीन काळात ऋषीमुनी, गुरु आणि वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आदर व्यक्त केला जात असे. आणि हळूहळू हीच कृती आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली. आजही आपण घरात, मंदिरात किंवा कोणाला भेटताना नमस्कार करतो. पण आपण ते का करतो याचा विचार मात्र फार कमी जण करतात. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. नमस्कार करताना आपण दोन्ही हात का जोडतो? दोन्ही हात जोडणे म्हणजे आपल्या मन, बुद्धीला एकत्र आणणे आणि त्याच वेळी आपला अहंकार बाजूला ठेवणे. हा एक संदेश आहे, मी माझा अहंकार सोडून नम्रतेने तुमच्या समोर उभा आहे. आणि जेव्हा हे हात हृदयाजवळ येतात, तेव्हा तो नमस्कार फक्त एक कृती राहत नाही, तर तो मनापासून होतो. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं ठीक आहे, पण यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? तर याचे उत्तर आहे, हो आहे. मित्रांनो, जेव्हा आपण दोन्ही हात जोडतो, तेव्हा आपल्या बोटांमधील अनेक नर्व्ह पॉइंट्स ॲक्टिवेट होतात. यामुळे मन शांत होतं, एकाग्रता वाढते आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणजेच नमस्कार ही केवळ भावना नाही, तर ती एक सायन्स बेस्ड ॲक्शन सुद्धा आहे. मित्रांनो, आता जर आपण तुलना केली तर वेस्टर्न कल्चर अर्थात पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये लोक एकमेकांना हँडशेक करून ग्रीट म्हणजेच अभिवादन करतात. पण भारतीय संस्कृतीत आपण नमस्कार करतो, जो कॉन्टॅक्टलेस आहे, हायजिनिक आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप उच्च स्तरावर आहे. म्हणूनच आजच्या काळात जगभरात नमस्काराचं महत्त्व वाढत चाललं आहे. विशेषतः कोरोना काळात जगातील अनेक देशांनी हँडशेक ऐवजी नमस्कार स्वीकारला, कारण तो सुरक्षित आहे आणि संस्कृतीचा आदर सुद्धा करणारा आहे. म्हणजेच आपली ही जुनी परंपरा आज जगाला मार्गदर्शन करत आहे. मित्रांनो, नमस्कार केल्याने केवळ आदरच व्यक्त होत नाही, तर
अहंकार देखील कमी होतो. त्याचबरोबर नम्रता सुद्धा वाढते. संबंध अधिक मजबूत होतात आणि मनात सकारात्मकता निर्माण होते. म्हणूनच मित्रांनो, नमस्कार ही फक्त एक सवय नाही, ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. ती आपल्याला शिकवते नम्रता, आदर आणि प्रेम. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाला नमस्कार कराल तेव्हा फक्त हात जोडू नका, तर मनानेही नम्र व्हा. मित्रांनो, जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या विचारात, पुढच्या आवाजात, आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांतमध्ये. धन्यवाद.